सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. सो आजच्या व्लॉगमध्ये मी काय काय करणार आहे ते नक्की बघा. तर तुम्हाला मम्मीने बनवलेला लाडू दाखवते मी. तर हा आहे तो कालचा लाडू, पौष्टिक आणि खूप छान आहे. मी टेस्टसुद्धा केला, खूप छान आहे. सगळ्यांना खूप आवडला, पप्पांना पण खूप आवडला. इतका छान आणि मस्त आहे हा पौष्टिक लाडू. सो मी आता तो खाते. बाकीचे होते ते मम्मीने भरून ठेवलेत. हे 4च होते, ते मम्मीने ठेवलेले खायला. जाम भाई. तर आय होप तुम्हाला लाडू वगैरे आवडले असतील, जे की मम्मीने बनवले होते आणि मी तुम्हाला दाखवले. बाकी आज मी काहीतरी करणार आहे आणि ते दाखवणार आहे. पूर्ण प्रोसेस नाही दाखवणार, पण जेवढी जमेल तेवढी प्रोसेस तुम्हाला दाखवीन आणि काय बनवीन ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवीन. सो आजचा माझा पूर्ण व्लॉग तुम्ही नक्की बघा. तर गाईज, ही बघा, ही आहे माती आणि मी चाळते आता. हे बघा, एवढी चाळली आहे आणि अजून थोडी चाळीन आहे ती याच्यामध्ये, आणि मग मी ह्याचं काहीतरी बनवणार आहे. सो तुम्हाला पण दाखवीन. की बघा माती. हे बघा, हे आता असं पिठासारखं बनवून घेतलं आहे आणि ह्याचं मी काय बनवीन ते तुम्हाला मी उद्याच्या ह्याच्यात दाखवीनच. तर सध्या बनवते मी. तर मी तुम्हाला बोलली होती की ती गोष्ट मी बनवणार आहे आणि त्याची थोडी प्रोसेस मी तुम्हाला आज दाखवली. पण बाकीचं मी काय बनवलं आहे आणि किती छान गोष्ट बनवली ती मी तुम्हाला उद्या दाखवीन. इतकं सुंदर झालं आहे ना की जाम भारी वाटतं आहे की आपण स्वतःच्या हाताने ती गोष्ट बनवल्यावर किती छान दिसतं. आणि त्याच्या मागची मेहनत, ते माती चाळण्यापासून ते बनवेपर्यंतची सगळी प्रोसेस एकदम भारी वाटतं. तर मी सांगू नाही शकत ते बनवताना किती मज्जा आली मला, पण मी नक्की बनवलं आहे आणि मला जितपत जमलं तितपत मी छान बनवायचा प्रयत्न केला आहे. बाकी मी काय बनवलं ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवीन. बनवून झालं आहे, ते आता सुकत ठेवलं आहे, ते सुकेल उद्यापर्यंत. उद्या सकाळी दुपारपर्यंत सुकून जाईल आणि मग मी तुम्हाला ते दाखवीन. बाकी आजचा माझा व्लॉग थोडासा छोटा असेल, कारण की आज मी एवढं काय केलं नाही. थोडासा साफसफाईमुळे थोडासा थकवा आहे अंगामध्ये आणि त्यामध्ये आता लगेच डेकोरेशनला सुरुवात करायची आहे, त्यामुळे थोडासा थकवा असल्यामुळे थोडं हळूहळू आराम करत करत मी सगळं करायचं ट्राय करते. तर थोडासा दिवसभर आज आराम केला आणि मग नंतर व्लॉग चालू केला आणि त्याच्यानंतर हे सगळं केलं. त्यामध्ये बराच टाईम निघून गेला, पण व्लॉगमध्ये आपण पूर्ण नाही दाखवू शकत की पूर्ण 2-3 तास काय केलं आणि काय नाही. तर जेवण केलं, चपात्या होत्या त्या भाजल्या, भाजी तर मम्मीनेच बनवली. पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी केल्या जे की रोजच्या डेली लाईफमध्ये आपण करत असतो, त्या केल्या. त्याच्यानंतर जे केलं ते मातीचं वगैरे, ते इतकं छान होतं ना की तुम्हाला उद्या नक्कीच दिसेल. बाकी मी माझ्या हाताने स्वतः बनवलं आहे ती गोष्ट, तर उद्या मी तुम्हाला नक्की दाखवीन. बाकी आजच्यासाठी एवढं. आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आत्तासाठी बाय बाय आणि गुड नाईट.